नमस्कार, रेवती रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मशरूमची भाजी कशी बनवतात ती पाहणार आहोत। हे मशरूम ह्याला माती लागलेली असते, ह्याला दोनदा धुवून घेतलेलं आहे। आता हे पाण्यातून आपण परत एकदा काढून घेणार आहे आणि कापडाने ह्याला आपण पुसून घेणार आहोत। मशरूमची भाजीसाठी आपल्याला लागणार साहित्यामध्ये सर्वप्रथम इथे 2 मीडियम साईजचे कांदे आपण बारीक चिरून घेतलेले, 2 टमाटे बारीक चिरून घेतले, 3 चमचे आपण दही घेतलेलं आहे। या चमच्याने आपण दही घेतलेलं आहे। 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे। इथे कस्तुरी मेथी 1 चमचा घेतली आहे। इथे आपण गरम मसाला आपण अर्धा चमचा घेतला आहे। 2-3 हिरव्या मिरच्या अशा कापून घेतल्या आहे। 6-7 काजू घेतलेले आहे आणि अर्धा चमचा काळी मिरची पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा जिरे आहे। 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतला आहे। हरी इलायची जी असते ती आपण 3 घेतली आहे, वेलदोडा ज्याला म्हणतात, आणि ते 4 लवंगा घेतलेल्या आहे। आता हे मशरूमला आपण कापडाने छान पुसून घेणार आहोत। त्याचं पाणी टिपून घ्यायचं आपल्याला आणि हे असं सुकवून घेणार आहोत आपण। तर मशरूम आपण धुवून घेतले 2-3दा, त्याच्यानंतर कापडाने छान स्वच्छ पुसून घेतलेले, थोडेसे कोरडे करून घेतलेले, पाणी ठेवायचं नाही आहे। आता हा जो मशरूम आहे ह्याचा जो शेवटचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि आता ह्याला असे कापून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे आपण बाकीचे मशरूम पण कापून घेऊया। आता हे आपण मशरूम कापून घेतलेले, त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम ही मिरे पावडर जी आहे ती घालूया। इथे मिरे पावडर घातली आहे। आता इथे आपण गरम मसाला घालूया। आता ही कस्तुरी मेथी आपण घेतलेली आहे, ती छान अशी चोळून घ्यायची, म्हणजे छान सुगंध येतो त्याचा। आता इथे 1/4 चमचा आपण घेतलेली हळद ती घालूया। त्याच्यानंतर आता हे आपण जे दही घेतलं होतं ते घालूया। आता याला छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आता आपण हे दही टाकून ठेवलेलं आहे, मिक्स केलेलं आहे। दही टाकल्यानंतर मिक्स केलेलं आहे। आता याला झाकण ठेवूया याच्यावर आणि एक 10 मिनिट राहू देऊया आपण याला। आता इथे मी कढई तापत ठेवलेली आहे। इथे तेल गरम करायला ठेवू आपण। आता मी 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे। आता पहिल्यांदा आपण जिरं घालूया। जिरं छान फुललं पाहिजे। त्याच्यामध्ये आपण हे दालचिनीचा तुकडा, लवंग, वेलदोडे हे आपण घालतोय आता। आणि हे मीडियम गॅसवर किंवा सिम गॅसवरच करायचं आपल्याला। जिरं छान फुललेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये कांदा घालूया। आता हे गोल्डन ब्राऊन व्हायला लागलेला आहे आपला कांदा। आता या स्टेजमध्ये आपण ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया। मिरची घालूया। एक चमचा धणे पावडर घालूया। तिखट घालूया आपण। एक पाव चमचा आपण हळद घालूया। आता याला छान मिक्स करून घेऊया।
आता याच्यामध्ये 1 चमचाभर आपण पाणी घालतोय, म्हणजे आपले हे मसाले जळत नाही. आता आपण जो टमाटा चिरला होता तो घालूया. मिक्स करून घेऊया एकदा पुन्हा. बटर छान मिक्स झालेलं आहे. आता गॅस मी सिम केलेला आहे. आता याच्यावर आपण ताट ठेवून देऊया किंवा ताटली ठेवून याची. आता इथे बटर घालूया आपण. 2 चमचे आपल्याला बटर घालायचं आहे. आता हे हलवून घेऊया, मिक्स करून घेऊया आपण. आणि हे मीडियम गॅसवरच आपल्याला करायचं आहे. आता 3 ते 4 मिनिटं झालेले. आपण कांदा आणि टमाटर छान आपल्याला परतून घेतलेला. आपण त्याला तेल सुटायला लागलेलं आहे. आपला टमाटर चांगला शिजलेला आहे. आता या स्टेजमध्ये आता आपण मशरूम घालूया. 10 मिनिट आपण मुरत ठेवलं होतं दह्यामध्ये. आता आपण हे मशरूम घालूया. ह्याला दही घातलं आहे. कुठल्याही पदार्थामध्ये दही घातलं की त्याला सारखं हाय गॅसवर परतून घ्यायचं की हलवून घ्यायचं. छान आता आपण परतून घेणार आहे. याला मशरूमला छान परतून घ्यावं. आता ज्या भांड्यामध्ये मी मशरूम दह्यामध्ये मिक्स केले होते त्या भांड्यामध्ये आपण जो मसाला टाकला होता तो मसाला पाणी टाकून थोडासा आपण काढून घेणार आणि तो भाजीमध्ये टाकणार आपण. पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया. आता मी गॅस सिम केलेला आहे. आपण ही काजूची पावडर केली होती ती घालूया. आता 1 चमचाभर आपण मीठ घालतोय. बटरमध्ये मीठ असल्यामुळे आपण थोडं मीठ कमी घालतो इथे. आता याला छान मिक्स करून घेऊया आपण. खूप सुंदर सुगंध येऊन आला आहे याच्यातनं. व झाकून ठेवून 3 ते 4 मिनिटं आपण शिजवून घेऊया मशरूमला. आता आपली भाजी छान शिजलेली आहे. इथे बघू शकता मशरूम छान शिजलेलं आहे. ते आपण चमच्याने दाबून बघतो तो छान ते दबत आहे. आता आपण गॅस बंद करूया. यामध्ये आपण थोडंसं फ्रेश क्रीम घालूया म्हणजे भाजीला छान चव येते. कोथिंबीर घालूया. आता पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया. आता आपण सर्विंग बाउलमध्ये भाजी काढून घेऊया. छान सुगंध येऊन आला याच्यातनं. आता आपण सर्विंग बाउलमध्ये आपण भाजी काढून घेतलेली. पुन्हा एकदा थोडंसं फ्रेश क्रीम घालूया. गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर घालूया. मस्त जबरदस्त दिसते भाजी. अशी मशरूमची भाजी तुम्ही नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा.